नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी शहरातील वसमत रोड भागात भगवे झेंडे, पताक्या, होर्डिंग्स, बॅनर यामुळे सर्व वातावरण भगवेमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. परभणी शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. पदयात्रेचा मार्ग हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. पुढे विसावा कॉर्नर, परभणी सिटी क्लब, कन्या प्रशाला, नारायणसाळ कॉर्नर, RR टावर, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, मूनलाईट शू शॉप, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायणसाळ, महात्मा फुले यांचा पुतळा या मार्गे पदयात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी होणार आहे. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे, पारंपरिक वेशभूषाधारी युवक युवती, ढोल ताशा पथक, घोडेस्वार, खेळाडू, विद्यार्थी आदींचा सहभाग राहणार आहे. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सकाळी 7:30 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात मागील 9 वर्षापासून शक्तिपीठातून परभणीपर्यंत पायी मशाल आणून शिवजयंती दिनी पहाटे मशाल फेरीचे आयोजन केले जाते. यावर्षी श्री शिवजयंतीनिमित्त श्री क्षेत्र सप्तशृंगी माता नाशिक ते परभणी मशाल आणण्यात आली आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता या मशाल फेरीस छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड मार्गे गांधी पार्क, माळी गल्ली, महात्मा फुले स्मारक ते श्री शिवतीर्थ येथील महाराजांच्या स्मारकास एक प्रदक्षिणा मारून विसावा हॉटेल मार्गे अष्टभुजा माता मंदिर येथे आरती करून समाप्ती होणार आहे. या मशाल फेरीत शिवभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन शंकर देशमुख यांनी केलं आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं परभणी येथील अश्वारूढ श्री शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे. शिवजयंतीचा हा उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आज शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन करण्यात आलं. आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्यात यावे आणि किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स महागाई भत्ता देण्यात यावा. वेतना दरवर्षी 10% वाढ करावी. ॲप्रॉनऐवजी साधा ड्रेस देण्यात यावा. आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे. या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जनरल सेक्रेटरी किरणकुमार ढमढेरे यांच्यासह तुषार चेरेकर, स्वप्नील पंडित, राजकुमार, अकबर शेख आदींची उपस्थिती होती. पीक विमा नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करून कायदेभंग केल्याबद्दल ICICI लोंबार्ड पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्याही सुधारणा करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे. या आणि इतर मागण्यांसाठी 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा काढण्यात आला. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, कृष्णा सोळंके, अर्जुन पाटील, संतोष देशमुख, गोविंद लांडगे आदींची यावेळी उपस्थिती होती. शहरातील महात्मा फुले विद्यालय गणेशनगर शाखेत 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य तुळशीराम वानरे, पर्यवेक्षक रमेश नाईकवाडे, कथाकार राजेंद्र गहाळ, शिवाजी विरशे, लखनसिंह जाधव, प्रदीप चव्हाण, गुलाब हरकळ आदींची यावेळी उपस्थित होती. प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.